नमस्कार मंडळी, एस एस डिव्होशनल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज आपण दसरा या सणाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. दसरा म्हणजेच विजयादशमी. विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी. हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. याच दिवसाला आपण दसरा सण म्हणून साजरा करतो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते आणि 10व्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते. दसरा हा सण हिंदू धर्मामध्ये मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी एकमेकांना शुभेच्छा दिल्या जातात. नवीन कपडे व सोने चांदी या सामानानिमित्त खरेदी केली जाते. घराला आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांची तोरणे लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. संध्याकाळी सोने लुटण्याची प्रथा आहे, म्हणजेच आपटेची पाने लुटून गावचे वेश ओलांडून जात असतात. दसरा हा सण साजरा करण्याची परंपरा खूप जुनी आहे. याच दिवशी देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला होता व प्रभू रामचंद्र याच दिवशी रावणावर स्वारी करायला निघाले होते. पांडव ही अज्ञातवासात राहण्याकरिता याच वेळी गेले होते. त्यावेळी त्यांनी आपली शस्त्रे समीच्या झाडावर ठेवली होती. अज्ञातवास संपल्यानंतर तेथे त्यांनी परत ती शस्त्रे घेतली व त्या शमीच्या झाडाची पूजा केली. तोच हा दिवस. शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला गेलेल्या विजयादशमीला शुभ कार्य केले जातात. नवीन वाहने, वस्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी देखील या दिवशी केली जाते. चला तर मग जाणून घेऊया 2024 या वर्षी दसऱ्याचा शुभ मुहूर्त. दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करण्याची परंपरा आहे. दरवर्षी दसऱ्याला विजय मुहूर्तावर शस्त्रांची पूजा केली जाते. यावेळी दसऱ्याला शस्त्रपूजन करण्याचा मुहूर्त हा 2:03 ते 2:49 आहे. यावर्षी दसऱ्याला रावण दहनाचा मुहूर्त हा संध्याकाळी 5:54 नंतर 2.5 तास असेल. चला तर मग जाणून घेऊया की दसऱ्याच्या दिवशी सरस्वती पूजन कसे करावे. पाटी किंवा वहीवर सरस्वतीचे प्रतिकात्मक चिन्ह काढा. एका पाटावर किंवा चौरंगावर लाल वस्त्र अंथरून त्यावर साकारलेले सरस्वतीचे चिन्ह ठेवा. त्याचसोबत अभ्यासाची पुस्तके मांडा. सध्याच्या डिजिटल युगात लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या माध्यमातून काम होत असल्याने त्याचीही पूजा केली जाते. त्यावर हळद कुंकू अक्षता वाहा, फुलं वाहा, दिवा अगरबत्ती ओवाळून नमस्कार करा. सरस्वती कला आणि विद्येची देवी असल्याने दसऱ्याच्या दिवशी सरस्वती देवीची पूजा केली जाते. चला तर मग आता जाणून घेऊया दसऱ्याच्या दिवशी शस्त्रपूजन कसे करावे. शस्त्रपूजनाची परंपरा ही पांडवांपासून सुरू झाली. सरस्वती पूजनासोबत शस्त्रपूजन करण्यासाठी त्याच पाटावर किंवा शेजारी घरातील शस्त्रे आणून हळद कुंकू अक्षता वाहा, फुलं वाहा, दिवा अगरबत्ती ओवाळा. सोबत एखादा गोड पदार्थ किंवा साखर यांचा नैवेद्य या सर्वांना दाखवावा. तसेच शेजारी आपट्याच्या पानांची जुडी ठेवून त्याचीही पूजा करावी. संपूर्ण भारतात दसऱ्याचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा. धन्यवाद.